त्याला काही हो पण खुर्ची दुसऱ्याला नकोय, मलाच पाहिजे असा अमरपुरीचा राजा इंद्र. त्याला कानोकान खबर कळाली, हिरण्यकश्यपूला चौथा मुलगा जर झाला, हे चारण तो पाचवा, आधिपत्य आपल्यावर स्वारी होईल तोपर्यंत याचं काहीतरी करावा. म्हणून रात्री कयाधूच्या पलंगाच्या खाली हात घातला आणि आकाश मार्गाने इंद्राने ते कयाधूचं हरण केलं. हरण करत असताना मधु नावाच्या अरण्यावरून वरतून इंद्र जात होता आणि त्या मधु नावाच्या अरण्यामध्ये 6व्या क्रमांकाचा संन्यासी भजन करत होता. 2 संन्याशाचं भजनाच्या यादीत वर्णन आलं. एक नंबरचा संन्यासी, 19 संन्यासी आहेत माझ्या वाचनात, असे कोटीनं असतील, याबद्दल दुमत नाही. कोटीनं, अब्जानं, खरवानं, निखरवानं, पद्मानं, शंखानं असतील. एकावर 18 शून्य दिल्यावर कितीचा आकडा होत असतो? मी 7वी पाशी फक्त. एकावर 18 शून्य, पटपट मोजा. शंखू विठाला विठा, हे ते रात्रीचं आलं. बऱ्यापैकी जास्त कीर्तनाच आहे ना, त्याच्यामुळे. आणि पुन्हा पकवाज लावलेला आहे ना, ते तबला लावल्यावर असं होत नाही, त्याच्यामुळे तर तबला लावित नाही. ते तबला लावल्यावर दुसरेच गीत आठवते आणि पकवादात गाथा आठवते, म्हणून पकवाद आवडतो. तबला काही वाईट आहे असा विषय नाही, पण थोडस राजसी वाद्य, त्याच्यात थोडासा ऐश्वर्य संपन्न राजस गुण आहे. पक्वादातला मार्मिक हृदयाला पाझर फोडणारा गुण आहे. काय सांगत होतो? मधु अरण्यातून 2 संन्याशाची वर्णी आली. 1 नंबरची संन्याशी मारुती नाही. मी तुम्हाला काल सांगितलं, पैठणच्या मालकांनी वारकरी संप्रदायातला 1 नंबरचा वारकरी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ योनी जन्मला. माझ्या पैठणच्या मालकांची वाणी येते. तांदळे महाराज. आणि हा जो संन्यासी आहे का 6व्या क्रमांकाचा, नारद तुंबर सांब गायन करी. मी काल बोलून गेलो, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. एक कोर्स भजनातलं रत्न. आणि असा साधू भजन करत आहे. जीवनभर त्या साधूला पैशाचं स्वप्न पडलं नाही हो. मी तेवढं पाप केलं मात्र परमार्थात. ते पण लग्न केल्या बाहुल्यावर घोड्यावर बसल्यामुळं केलं. घोड्यावर जर बसलो नसतो ना तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. अहो, जे घोड्यावर बसले नाही त्यांनी पैसे कमवल्याच्या नंतर त्यांची अंत्यविधी करताना लुचालुच्या झाल्या. त्याचा अंत्यविधी भांडणातच झाला. घोड्यावर बसलेल्या याचं कशाला होईल, ते खातेत ना मागचे चोटते. घोड्यावर बसलेले कळाले ना, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. घोड्यावर बसणारा यांची संपत्ती पाठीमागचे चोट्टे म्हणा काही म्हणा ते खात राहते. जे घोड्यावर बसले नाही का त्यांनी अशी संपत्ती कमवल्याच्या नंतर तिची विल्हेवाट गोड लावा, मग वाद होत नाही. मग वाद होत नाही.
मी घोड्यावर बसल्यामुळे बाहुल्यावर चढल्यामुळे परमार्थात तेवढं पाप केलं, मात्र पाकिट घेतो. निमूटपणे सांगावं माणसं. गुन्हा कबूल केला की काही टक्के न्यायदेवतेच्या चौकटीत त्याचं पाप लेस होत असते. गुन्हा कबूल करायचा. सुनेनं सहज म्हणावा त्या सहज चलता चलता जोरात हात लागल्यामुळे कंदील फुटला. आत्या काय मांजरा झाल्या बाई, इकून उड्या मार तिकून उड्या मार, मांजरीनं उडी मारली ना आपला कंदील फोडा. ए मांजरे, तू कंदील फोडा ना, तुला पुढचा जन्म मांजरीचा भेटेल. येड्यावानी करू कशाला तिच्यावर ना बदनाम करेल त्या मांजरीनं. तू फोडा ना कंदील. गुन्हा ज्या वेळेला, तुम्हाला एक माहिती आहे का, पश्चातापेन शुद्धता. आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला की शरीरातला काही भाग आपण मग ते शुद्ध होत असतो. रामकाका पण मी निमूटपणे सांगत असतो, मी द्रव्य मला बऱ्यापैकी पाकिटात येते, पण मी खर्चिणार बी चांगल्या ठिकाणी आहे. हे कॅमेरे चालू आहेत यांचे. आता मी बऱ्यापैकी सुंदरसं गौशाळेचं काम केलंय. आता एक मागच्या आठवड्यात काय आपल्याला नाही, 2-2.5 आठवड्याच्या पूर्वी एक जण म्हणला, महाराज आम्हाला गौशाळेला द्यायचं. म्हणलं माझे संपल्यावर तुझे घेतो. मी जे बाहेरून गठोडे दिलेत का लोकांनी त्याच्यातले उडू दे, ते संपल्यावर मग तुझं घेऊ. सगळे तुम्ही येणंही शक्य नाही, पण ज्या वेळेला नावावर उपाल येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल, त्यावेळेला 5-10 जण या. आणि आताच सांगतो, ते चांगलं काम करण्याचा आशीर्वाद मला द्या. तुम्हाला कधी कधी एक सांगू का, गर्व नाही माणसाला आला पाहिजे. अब्जानं प्रॉपर्टी बापानं जरी कमवली तरी त्याचे कार्टे बापाचं पक्ष घालत नाही. असे लोक पाहिले असतील जोशी काका तुम्ही. तसा एखाद्या वेळेस दुर्गुण माझ्यात येऊ नये म्हणून मला नुसता निखळ प्रांजळ आशीर्वाद द्या की बाळू तुझ्या हातानं गायीची सेवा घडो आणि ते काम तुझ्या हातानं होत राहो. असा आशीर्वाद द्या, फक्त तेवढा आशीर्वाद. पैसे तर मी किती किती लोकांना सांगतो, मला पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय. फक्त ते गायीसाठी खर्चण्याची उदारता माझ्या अंतकरणात द्या, माझ्या हातात ती द्या की तू गायीसाठी खर्च. बायकोला दागिने किलोभर करशिने सगळेच करीत आलेत. त्या आग्र्यात बायकोसाठी ताजमहाल बांधला त्यानं, तू करायला काय नवलाची गोष्ट. हे मागचेच करीत आले, तू करायला. पण त्या गायीसाठी बी करावा असा मला एक गोडसा आशीर्वाद द्या फक्त. आकाश मार्गाने घेऊन चालले इंद्र. इंद्रानं 6 चुका केल्या म्हणून कर्मकांडामध्ये 19 देवाला अगोदर आमंत्रित करीत नाहीत. नवरात्रीतलं हवन असेल, वास्तूचं हवन असेल, एखाद्या शांतीचं हवन असेल, तर याच्यातल्या 19 देवाला सगळ्यात उशिरा आमंत्रित करते. यांनी थोड्याशा चुका केलेल्या आहेत, बारीकशा चुका. अगोदर आमंत्रित करीत नाही. इंद्राय प्रशिस्वाहा हे अगोदर नाही, फार उशिरा. चंद्राय प्रशिस्वाहा अवदान देतेत त्यांना, आहुत्या देतेत त्यांच्या नावानं, पण लवकर नाही, उशिरा 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 बोलवते. तुम्ही चुका केल्यात, पलीकडच्या पंक्तीला बसा, पहिल्या पंक्तीला नाही. तुम्हाला एक सांगू का, या वरी चुका करणाऱ्याला ह्या संतांकडे शुद्ध होण्यासाठी यावं लागलं. ह्या संतांकडे शुद्ध व्हायला. ज्ञानोबराय पाहाची ताकद आहे का आपली? तुकोबराय पाहाची ताकद आहे का आपली? तितकं पुण्य आहे का आपल्याकडे? आपण ज्ञानोबराय तुकोबराय यांना समजायचं. आपल्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय. अहो इंद्राला शुद्ध होण्यासाठी आळंदीला यावं लागलं ना बापू, आळंदीला यावं लागलं. पूज्य सकळ लोका विश्वास आली. विश्वात पूज्य संत येते, विश्वात विश्वात. हे बरबटलेली दिवस शुद्ध या लोकांकडे झाली. आकाश मार्गाने इंद्र जात असताना एक सात्विक सदाचारी पुण्यशील जीवनात स्वप्नी जयाचे अर्थ जोडे आणि माते व्याभिचाराची कोडे.
पैशाचं स्वप्न पडलं तरी 3 आंघोळी करावा. जर स्वप्नात पैसा आला ना तर तृष्णाना विधी योगीना यत् सर्वायाम स्वप्नो अर्जितो सर्वस्थितो अर्थाय स्नानर शुद्धो गंगोदकम भय व्याप्ती नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन लिहिले का? अशा सत्तेवर आरूढ असलेला संन्यासी स्वप्नात पैसा नाही, स्वप्नात नाही. अहो 1 नंबरच्या सानिध्यात राहिलेली वानर पाला खाल्ला. हो पाला खाल्ला. काय दिलं नसतं अयोध्येतल्या मालकाने वानरायला? काय दिलं नसतं? काही नाही. काय खाऊन पर्वत उचलले? हो पाला खाऊनी वाहिले पर्वत. पाला खाऊनी वाहिले पर्वत. पाला खाऊनी वाहिले पर्वत. पाला खाऊनी वाहिले पर्वत. बांधिला से बांधिला से सिंधुवरी. पाला खाऊनी वाहिले पाला खाऊनी वाहिले पाला खाऊनिया वाहिले पर्वत. बांधिला से तो सिंधुवरी. नाही स्वीकारल्या लोकांनी कशाला? त्याच्यातला हा संन्यासी. पहाटेचा प्रसंग, ब्राह्मी मुहूर्त नुकतंच सुरू होणार आहे. अशा वेळेला असं वाटत होतं कोण असा गंधर्व आहे, पण ती स्त्री रुदन करत होती. हे कोण? इंद्राच्या लक्षात आलं खालचा महाराज काय गिरगावचा बाळू नाही. या महाराजाच्या हाकेला जर ओ नाही दिला आणि यानं जर खालून शाप दिला तर मुकुटा सगट मीन पलंगा सगट बाई जळून जाईल. कोण? मी देवेंद्र आहे. कोण? देवेंद्र सोबत शची आहे तुझ्या? नाही. कोण तुझी मेहुणी आहे? नाही. मग कोण आहे? कयादू आहे, राक्षसाची पत्नी देवेंद्रा सोबत. आणि शिवाय तुझ्या सोबत असणारी स्त्री ती रडते, कशा करता घेऊन जातोस खाली? देवेंद्र काय काय? काही नाही महाराज, हिला चौथा अपत्य होऊ द्यायचं नाही. काय देवेंद्र, काय कळतंय तुम्हाला? हिच्या पोटात गर्भ आहे आणि होऊ द्यायचं नाही म्हणता. हिला जर वरे नेलं तर याला तुझी खुर्ची घ्यायला किती वेळ लागणार आहे? तुला ढकलून देणं आणि त्या खुर्चीवर ये बसेल. आता करावं काय? ठेवला पलंग तिथंच मधुआरण्यात. इंद्राने नारदाला नमस्कार केला. देवेंद्र वरी निघून गेले. कयाधून सांगितलं, महाराज मी आता काय करू? मी जर आता घरी गेले तर या 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र यांनी माझं हरण केले असं माझ्या मालकाला राग येईल आणि माझी हत्या करील. मी मरणास तयार आहे, पण माझ्या पोटातल्या निष्पाक बालकाची हत्या होती, याला जबाबदार कोण? तुम्ही जर इंद्राला अडवलं नसतं तर माझं बाळंत पण, माझी डिलिव्हरी, माझी प्रसूती ही अमरपुरीत झाली असती. तुम्ही अडवल्यामुळं तुमचा मला तिळमात्र राग नाही, पण मी तिकडची नाही इकडची नाही, आता मध्ये करू काय? नारदाने विचार केला, हे उगाच संन्याशाच्या डोक्यावर बसलो गाराने.
मी जर माझ्या पतीकडे आत्ता गेले तर ते माझा तिरस्कार करतील, माझा त्याग करतील, माझी हत्या करतील. मग एक विनंती करते, या बालकाला जन्म देईपर्यंत मला आश्रय पाहिजे. मधुनावाच्या अरण्यात आश्रय. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर बापू फार गोड सांगायचे. महाराज म्हणायचे, नारदांचे एक मित्र होते, त्या मित्रांचं नाव होतं देवयक्ष नावाचा गंधर्व. त्या गंधर्वाचं नाव आहे देवयक्ष नावाचा गंधर्व. नारदांचा फार घनिष्ठ मित्र. अलीकडे येऊन सांगू, गंधर्वाकडे गायनाची विद्वत्ता आहे. नारदांना भजन आवडत होतं आणि भजनाला स्वर लागते. स्वराईन गाय, पुढचं नाही म्हणे. आपल्या भागात वैकुंठवासी विठ्ठल माळावर एक जुनाट वारकरी होते, फार जुनाट वारकरी, म्हातार बाबा. त्यांच्या कीर्तनामध्ये 100-200 शिव्या ऐकायला भेटायच्या. तर 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 माणसाशे इंचानं पाल पाहिल्यावर कसा इंचू असा हलतो, असे हालत होते माणसं महाराजांना पाहिल्याच्या नंतर. आळंदीत बाबांना, जयराम बाबांना ते तेजाबाचं गाडगं होतं. तेजाब वरून पडलं तरी हाडाला जायचं. विवेकाचं शिखर गाठलेली लोक होते, यांना परमार्थात भ्रष्टपणा आवडत नव्हता. आता चोंबाळ्यांची संख्या जास्त वाढली. आता चमचे कसे झालेत माहितीये का? असा चमच्यांनी चमचेगिरी करावा त्याबद्दल तू मत नाही, पण माझं मत आहे, खिरीतला चमचा कढीत गेला तर धकतो, पण कढीतला चमचा खिरीत आला की सारं वाटोळ होऊन जातं. खिरीतला कढीत चालतो बरं का, कढीला जर गोडवा आला ना तर विशेष वाटते. गुळ घालतात, आमसूल घालतात, नसेल तर थोडी साखर घालतात. म्हणून खिरीचा गोड चमचा कढीत गेला तर धकेल, पण कढीतला चमचा जर खिरीत आला, म्हणून या चमच्यांनी निदान परमार्थात तरी चमचेगिरी करू नये. या भारक्यांनी, या लोकांना आवडत नव्हतं. मग गंधर्वांकडनं नारदांनी स्वरांचं ज्ञान घेतलं. त्यावेळेला नारदाला एक गर्व झालता, आणि हा गर्व हरण एका अस्वलाच्या पोरीनं केला. नवनीत नावाचा राग होता त्या काळात. आता आहे की नाही मला काय माहित नाही, मी पुराणातलं सांगतोय. दीप राग. आपल्याला काय गाताच येत नाही. मी नेहमी सांगत असतो, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिने बासुंदीच्या नादी लागूच नाही, दुधाचा नाश होईल. मेघ मल्हार, वा वा. आता इथं काय सारे रागाचीच खाणी येतात, काय बघायचं काम आहे तिथं. मालकंस काय वगैरे वगैरे अशा अशा. हो, तोडी भैरवी. मी तोडी ऐकली पिक्चर मध्ये. कशी नारे 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 नर ना रे रे ने ने ना. दीपराग. अमावस्याच्या रात्री स्नेह सूत्र पात्र वन्नी नया स्नेह सूत्र पात्र, पात्र स्नेह सूत्र असं सोयीचं म्हणावं लागेल. पात्र म्हणजे दिवा, स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात. आणि दीप राग गायल्याच्या नंतर दिवे लागा, काडी ओढून नाही.
अशा कितीतरी रागाचा अभ्यास त्या अस्वलाच्या पोरीला होता. नारद गेले तिथं, गंधर्वाकून शिकून आलते. सांगतो कथेत अडकता. चला गव्हाला पाणी देता देता माणसानं गवत उपटिलं पाहिजे. भजन म्हणायचं म्हणे विना द्या. नारद म्हणले विना कोणाकडे दिला. आणि वस्तुस्थिती लक्षात ठेवा, विना कोणी बी घ्यायचा नाही. कोणी घ्यायचा नाही. काळी पॅन्ट घाल तू मलंग भाईवानी इना घे तू. यम इतका हानीन तुला इंच भर जागा ठेवायची नाही लाल करायचा. नको धोतर नेसू, पांढरे कपडे घाल. पण ज्या कपड्यावर इशिक बाऱ्या बाथरूमला गेला त्याच कपड्यावर विना घेतो का तू? धोतवस्त्र असावा. धोतवस्त्र याची काही मर्यादा सांभाळली पाहिजे. मर्यादा सांभाळली पाहिजे. मी मगाशी प्रसंग सांगून गेलो काकाला. आमच्याकडे 5 दिवस देवघर थोडस, घरात मोजकी माणसं आहेत. माझी आई आहे, माझी मंडळी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. आम्ही एवढं जपतो देवघरात, एवढं जपतो. माझ्या देवघरात आद्यस्थान सरस्वतीचं आहे. पांडुरंगाची मूर्ती आहे, भगवान शिवशंकराची पिंड आहे, आमचं कुलदैवत आहे आणि सरस्वतीची प्रतिमा आहे. आम्ही जात नाही तिकडे, दुरून नमस्कार करतो कधी कधी. आपण प्रापंचिक माणसं, आपण भरकी माणसं आहोत. सगळ्यांना धुतलेली माणसं नाहीत आपण. काही ना काही आपल्याकडे दोष आहेत. आपण या लोकांपासून विना हा फार जाज्वल्य. नारदाला 10 जन्म तपश्चर्या करावं लागली. 3 तपश्चर्या पाण्यात झाल्या. त्यावेळेला सरस्वतीने इना दिला. आणि इना देत असताना सरस्वतीने सांगितलं, नारदा हा इना घेतल्याच्या नंतर अंतकरणात पाप आलं ते एके दिवशी बाई वाटुळ होईल. बाई होईल नाही सांगितलं, म्हणून नारदाची बाई झाली. इतका इना जाज्वल्य. कोणी उठतो की इना घेऊन नाच तू. काही काही फोटो काढण्यापुरता इना घेते. तू लायकी आहे का? गळ्यात माळ नाही ना सुमळ्या. एक दिवस वारीत जातून लगेच गळ्यात इना घेतो. ते इना देणाराही पानचट याला. हे मोठे साहेब आले ते ह्याच्या गळ्यात इना. लगेच फोटो काढायचा की आम्ही वारीत गेलतो, इना घेतला. अरे तो काय काय इकडचे तुंतुनी वाजिले सन, तू काय इना घ्यायच्या लायकीचा आहेस रे? नुसता फोटो काढायचा, निघाला इना. काही लोकांले मागे एका प्रतिष्ठित माणसानं टिपणीवर असा हात ठेवला आणि त्याचा फोटो काढला. बघा साहेब शेतात जाते, साहेबांना कळतंय का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी? साहेबांना इतकी तरी अक्कल आहे का बटाटे खाली लागतात का वरी लागतात? साहेबांना इतकी तरी अक्कल आहे का मकाला कंस वरी लागतात का बुडात लागतात का कमरात लागतात? अहो टिफणीचा कळवा कसा असतो याची अक्कल नाही. त्यानं फोटो व्हायरल करायचा. साहेब शेतात पेरतात. तुला बिन तो या साहेबाला बी हाणायला पाहिजे नदीला नेऊन. ज्यानं आयुष्य शेतीत घातले त्याचा फोटो काढीत नाही. झाडं लावा, झाडं जगवा, कोणाचा नारा आहे? हे असं निघतं बघा चिडकी. त्याच्यामुळे कथाकारानं चिडायला नाही पाहिजे. झाडं लावा, झाडं जगवा, कोणाचा नारा आहे? शासनाचा. एक झाड लावायला आम्ही गेलो. मी पण होतो त्याच्यात. माझी पण लायकी नाही बरं. आणि ढवळ्या कपड्यावाले 5-6 एसी गाडीतून उतरले आणि कॅमेऱ्यावाल्याने लगेच त्याचे फोटो झाड लावताना. खालची ती प्लॅस्टिकची पिशवी पण नाही काढली. तसंच झाड लागली. कच 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 असे फोटो 5-50 पेपरला बातम्या. माननीय आदरणीय वृक्षारोपण करताना. त्याच्यावर 5-25 दिवसाला टिकून गेलो तर झाड जळालं. मी खाली उतरलो आणि झाडाला सहज विचारलं. कीर्तनातलं झाड बोलतं मला. मी विचारलं, दादा तुम्ही जळाले काऊन? झाड म्हणला, बाळू महाराज ज्याचा घाम निघला त्याचा फोटो नाही काढा हो.
आणि एशीतून त्या एशी गाडीतून उतरल्या नालायकाचा फोटो काढा, त्याचा हात मला लागला म्हणून मीच लक्षात घेतलं वाचायचंच नाही. झाड म्हणलं जगायचंच नाही, म्हणजे घाम निघूस तर ज्यानं खड्डा काढलाय त्याचा फोटो नाही, ज्यानं पाणी घातलंय त्याचा फोटो नाही, आणि 2 मिनिटा करता आलेल्या नालायकाचा फोटो. झाड म्हणलं जगायचंच नाही. झाड मेंदभर मी आलतो, मग तुम्ही तरी कोणते शहाणे आहेत म्हणला, तुमची तरी काय लायकी आहे झाड लावायची, तुम्ही का खडा खाणला का काय, तुम्ही तर नेमकंच एका घरच्या इथून तूप खाऊन आलतात आणि त्याचाच घाम पुशीत आलात. ते तितकाच घाम मला वला लागलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. पाणी तर कोणी टाकलंच नाही, माझी खालची पिशवी काढली नाही कोणी. काय झालं माहिती का, युग चोंबाळ्यांचं आलंय, युग चोंबाळ्यांचं आलंय. चला असू द्या, कुठपर्यंत आलतो आपण. नारद, हा ती गायन, तिनं राग गायल्याच्या नंतर नारदानं नियम घातला, इना गळ्यात द्यानं नका देऊ म्हणले. वाजितो असं खाली टेकला शिळेवर, इतकं सुंदर गायन, इतकं सुंदर गायन, इतकं सुंदर गायन, शिळाच वितळली. आणि भजन बंद झाल्याच्या नंतर शिळा घट्ट झाली, विनाच चिटकला. नारद म्हणले माझा इना, बाईसाहेब म्हणले घेऊन जा, त्याला उचलू तुम्ही नारदाला. नारद म्हणले विनाच चिटकलाय, दगडाचं लोणी झालतं, आता याचं पुन्हा लोणी कसं होईल. म्हणजे तुम्ही तितक्या स्वरात गाणं. नारद म्हणले ते स्वर आपल्याकडे नाहीत. नारदाचा त्यावेळेला गर्वशमन झाला. मला वाटतं नारदांना इतकं गाता येत होतं, तरी नारदापेक्षा अधिक विकृत दुसऱ्यांना गाता येत होतं. याच्याकरता याला त्याला टचके मारण्याचं बंद केलं पाहिजे आपण सुद्धा. चला, देवयक्ष नावाच्या गंधर्वातल्या कुळातल्या एका गंधर्वाने नारदाला गायन शिकवलं, म्हणून याची मित्रता ठरली होती. गुरुवर्य माधव महाराज मगर सांगायचे, याच गंधर्वाच्या आजीची बाज खाली आणली. ती बाज कयाधूला देण्यात आली. या बाजेवर कयाधू असताना नारद भक्ती सूत्र, नवविधा भक्तीचे सूत्र नारदांनी कयाधूला समर्पित केले. प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता, आईच्या पोटात ते संस्कार झाले. म्हणून मी विनंती करत असतो, ही नाना प्रकारची शास्त्र पुराण जरी तुम्हाला कळत नसतील तर वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक बाई आहे आणि त्या बाईच्या सोबत संन्यासी आणि संन्याशाच्या हातावर लेकरू आहे. असं चित्र काढ्यावर काय वाटण. संन्याशाच्या हातावर लेकरू आणि बाई बाजूला बाई आहे. मग या संन्याशानं लग्न केलं म्हणा तर कपडे भगवे कस काय, आणि लग्न केलं नाही म्हणा तर लेकरवाळी बाई सोबत आणि जवळ लेकरू, नेमकं झालं काय. असे संभ्रम 8 वेळेत झाले. त्याच्यातला एक सांगू का पुन्हा. एक राजाची पत्नी, राजाच्या पत्नीनं मुलाचे कपडे घातलेली मुलगी आणि मुलगा आहे म्हणून सांगणारा जातक कर्म करणारा ब्राह्मण, म्हणजे त्याचं भविष्य सांगणारा ब्राह्मण, आणि त्या मुलीचं बाळंतपण करणारी दावी. 4. राजाचं नाव जयपाल. राजाला जास्त मुलीच होता त्या, म्हणून राणी मुलगी झाल्यावर रडत होती. तर दाईने विचारलं का रडता. मला यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक, नाही तर मौलीला मला पाण्यात सोडणार आहे. ती म्हणली काळजी करू नका. लगेच गेली राजाला सांगितलं मुलगा झाला. पण ती म्हणली आता ब्राह्मण, त्यावेळेला ज्योतिष्य शास्त्रात पारंगत लोक होते. नुसतं सांगायचं अमक्या वेळेला अमकी स्त्री प्रसूत झाली, लगेच सांगायचं मुलगा आहे, मुलाच्या डाव्या खांद्याला जाब आहे, न पाहता. इतकी विद्वत्ता होती. विद्वत्ता भ्रष्ट कधी होती माहितीये का, आचरण भ्रष्ट झालं की विद्वत्ता मातीत जाते. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या शब्दाची पावर कधी संपत्ती माहितीये का, लबाड बोलल्यावर. उधारी टाइमला नाही दिली की पुन्हा त्याचा विश्वास संपादन केला जात नाही. तुम्ही 2 कीर्तन घेतल्या, दोन्ही कीर्तनाला सांगितलं आज थोडस बीपी वाढाय.
मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. लगेच एका पलंगावर झोपला, सलाईनाची नळी लावलेली होती. लगेच व्हिडिओ कॉल केला, देवळालीतल्या लोकांना सांगितलं बघा महाराज इथे ॲडमिट आहे. दुसऱ्या वेळेस सांगितलं त्यांच्या पोटात स्टोव फेटलाय म्हणजे ॲसिडिटी वाढली. तिसऱ्या वेळेस तारखा घेताना कमिटी म्हणते बाबा नको, त्या महाराजाचं कवा बी आपल्या इथे येताना दुखत होत, त्याची तारीखच नको. विश्वास राहतो का? नाही. मग कर्म जितकं चुकीचं करू का तितकी आपली विद्वत्ता मातीत जात असते. काय अधिकारी लोक होते. परवाला एक जण भेटला मला ज्योतिष्य सांगता येते. म्हणजे सांग बरं, तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. म्हणलं तू चला आमच्याकडे जेवाऱ्या फाडायला. आता सुमळ्या तुझी लायकी आहे का ज्योतिषी सांगायची? घरी बसल्या बसल्या सांगता येत होतं. यत् कर्मणो दिशायाम पूर्वा विभागेषु स कन्या पुत्र रत्नेषु बिल्वदळाति जायते नाम. कन्या रत्ने बिल्वदळे. बाईनं सांगितलं देव बाप्पा माफ करा, तुम्ही खरं बोललात की 3 मरत आहेत आणि तुम्ही खोटं बोललात की 3 वाचत आहेत. ब्राह्मणानं सांगितलं मी खरं बोलल्यावर जर माणसं मरत असतील तर खरं बोलायचंच कशाला? काय बोलायचं? काय नाही म्हणजे राजाला मुलगी झाली, मी म्हणलं मुलगा कशाला आगावपणा केलाच ग? ऐका ना म्हणी, मी जर नसता आगावपणा केला तर त्या दोघी मरत होत्या. देव पालेन सांगितलं राजेसाहेब मुलगा फार सुंदर आहे पण एक आट आहे, त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला पाहता येत नाही. ते म्हणला मरूस तर पाहत नाही पण झालाय ना. आणि मग त्या मुलीला पोराचे कपडे घातले. तेव्हापासून पोरी पोराचे कपडे घालायला. त्याच्या आधी घालीत नव्हते बरं, त्याच्या आधी घालीत नव्हते. संभ्रम सांगतोय हा, संभ्रम. बाई आहे आणि लेकरू संन्याशाच्या हातात आहे. महाराज शंका वाटते का नाही? भगवे कपडे आहेत आणि लेकरू अंगजुळीत आहे आणि बाजूला बाई आहे. बर बहीण म्हणावा तर एकदा संन्यास घेतला की संसारातल्या लोकांशी नातं संपत असते. संन्याशाला फक्त एकच नातं आहे, माय. माय संन्यास धर्माचा एक नियम सांगू, मी काय नाही पण मला वाचनाचा नाद आहे. संन्यासी जर देवळालीत जन्माला आला असेल तर या देवळालीतल्या संन्याशानं त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत इथलं खायचंय. ज्या दिवशी आई त्याची मृत्यू पावते त्या गावातलं फुकट त्याला श्वास पण घेता येत नाही. हा संन्यासाचा नियम आहे. क्या बात है. अशी लोक इतके हुशार म्हणले आमच्या लोकांना आता कुठं नदीला जावा का? वाह, क्या बात है महाराज. वा गुरुजी, वा वा वा. जाऊ द्या गुरुजी येत पण गण लावणार आहेत. काय पुरावा त्याला. वा 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 वा. मग आई जिवंत आहे तोपर्यंत तिथलं खाता येते. आई जर मृत्यू पावली तर फुकट खायचं नाही, तिथं भजन करायचं मग खायचं. असा नियम जर संन्याशाचा आहे तर संन्याशानं बाकीचे नाती लावित असतात का? संन्याशानं इकडे पैसे कमवायचे आणि तिकडे भावायला द्यायचे, तिकडे भावजाईला साडी न्यायची. असा संन्यासी नसतो तो. तो नियम नाही शास्त्रातला. मग इथं बाई हा संन्यासी आहे. नेमकं कसं संभ्रम आहे ना. चला इकडचा संभ्रम पहा. लग्नाच्या वयापर्यंत धकलं. ज्यावेळेला ठाकूर वगैरे सगळे सोयरिकी बघायला निघाले त्यावेळेला ब्राह्मणाच्या लक्षात आलं आता आपली फजिती होईल. या मुलाची सोयरीक मुलीसोबत होईल. जोशी काका आहे कोणते? मुलगी आहे पण कपडे मुलाचे, वाटायला सगळ्याला मुलगा. किती लोकांना माहिती आहे मुलगी? राणीला, दाईला, ब्राह्मणाला आणि आहे तिला. बाकीच्या सगळ्याला काय माहिती आहे? मुलगा आहे. ज्या वेळेला देहत्याग करण्यासाठी प्रवरेला आले, संभ्रम सांगतोय संभ्रम. वास्तू मजित आहे, वास्तू मजित आहे आणि मधी बसलेला भगवा संन्यासी. संभ्रम आहे की नाही? संन्यासी म्हणावं तर मजितीत कसा आणि मस्जिद म्हणावं तर संन्यासी कसा? हा संभ्रम त्या काळातल्या विद्वान ब्राह्मणाला झाला. जाऊ दे म्हणले वस्त्र तरी भगवे, रक्तांबरो दिव्य हा कामा सर्व स्थितीषु यत दर्शनम याम स्थित आहे. दर्शन घेतलं. जाऊ दे मधला भाग. दर्शन घेऊन पाठीवर हात पडल्याबरोबर काय बाळा बाळा म्हणल्यावर डोळ्यातून पाणी आलं. का रडतो?
म्हणले मी मुलगी. कोण म्हणतंय? जी निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. संभ्रम होतो बरं का, कधी कधी संभ्रम होत असतो. अजून बऱ्याच ठिकाणी पण हे म्हणले आज कृष्ण जन्म करायचा ना, आपणही सांगितलं. 3:15 वाजले. आजचा टाइम 1 ते 4 आहे. करू ना आपण. गाड्या पण झेलम एक्सप्रेस आहे ना, मधले स्टेशन घेत नाही. तसे आपणही मधले स्टॉप असे मधल्या पॅसेंजरला बाय बाय करीतच निघू ना. मागून गाडी आली सांगू त्याला. आणि एरी तरी हे गाव 53 वर्षापासून भागवत ऐकत आहे ना. हे काय मग एखाद्या वेळेस गिरगावकराकडून कमी ऐकलं तर काय लगे एवढं अवघड. संभ्रम झाला लोकांचा. सगळ्यांना नारद परिचित थोडेच. दारात आल्याबरोबर चोपदारांनी पाहिलं, या महर्षी या 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 या. पण एक चोपदाराच्या पोटात डब्बा उठला आणि राजाला सांगितलं मालकीनबाई आल्यात बघा. आणि लेकरू घेऊन आले. लेकरू घेऊन आले. सभार्यायाम सपुत्रेशी पुनितायाम अमरेंद्राया हरंतियो अनिष्टो कर्मणायाम नित्योनाम त्वं भार्यां सपुतेषु. एक अनिष्ट कर्म करून इंद्राने हरण केलेली बाई लेकरू घेऊन आली. नारद सोबत आल्या याची अक्कल असावी का नाही? देवर्षी नारद सोबत याची अक्कल असावी का नाही? पण कुठं ना कुठं 2-3% गढूळ माणसं असतात. सन 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 पारा तापला त्याचा. ते पहिलं तर बी नाकली होत. इतका पारा तापला. कोण कयाद हो? नारद म्हणले शांत होईन. तिथे गिरगावचा बाळू असता तर 7-8 तुकडे केले असते. 7-8 तुकडे 7-8 तुकडे. बेटा मला शहाणपणा शिकतो. नारद होते. नारदांनी सांगितलं विश्वास आहे माझ्या जी. तुझी पत्नी हरण करत असताना मधु नावाच्या अरण्यातून जात असताना मी पाहिलं, आवाज दिला तर इंद्र घेऊन जात होता. अरे हे चुकीचं काम आहे म्हणून तिथं ठेवलं. राजा तू त्याच वेळेला हिचा शिरच्छेद करशील त्यावेळेला तुझा वंश हिच्या पोटात वाढत होता. या बालकाची हत्या होऊ नये म्हणून दर्शन घेतलं आणि मी संगोपन केलंय. विश्वास बसला ना. आणि खरंच होतं ते. मुलाला आणि पत्नीला स्वीकारलं. स्वीकारू द्या. पण पडलावर गेलते का ते याच्यात हे मिसळलंच नाही. या आईच्या पोटात भजन शिकलं होतं ना. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. वडिलांनी सांगितलं काय दो काय गे आमुची कुळी नव्हते आईशी हेची पिशी निवडली काय करू पोरा लागली चट धरली वाट देवळाची. उद्याची कथा तुम्हीच करा बापू. आमची आई नंतर मी तिकडे बसतो आहे की नाही काका. आमच्या कुळात असं पिस नव्हतं. हे कुठून जन्माला आलंय पिसा आमच्या कुळात. हे भजन करते मंदिराकडे जाते. हे काय धो त्याला 20-5 विशिष्ट प्रकारचं विष एका वाटीत दूध टाकलं आणि त्याच्यात विष टाकलं. आई होती शेवटी. आईनं सांगितलं बाळा 2 गोष्टी आहेत, जगणं आणि मरण. जगणं आणि मरण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. एका गोष्टीचा त्याग केलास तर जगशील आणि एका गोष्टीचा स्वीकार केला तर विषपान करशील. म्हणलं आई गोष्ट कोणती? भजन. सोडून बोल म्हणला. मेलो तरी हरकत नाही पण भजन नाही बंद करत. ब्रह्मगोळ भंगा जाय. नाही भजन. बाळा अरे तू माझा मुलगा आहेस. हो नाही काय हरकत.
मला सांगितलंय मालकाने विष पाजायचं. एक जण म्हणला, मालक महाराज तुम्ही आईचं इतकं प्रेम सांगता, मग या आईला डोकं नव्हतं का लेकराला विष पाजायचं? अरे नालायका, त्या आईला पोरग आवडत होतं, पण पोरापेक्षा तिला जास्त कपाळाचा मालक आवडत होता. हिला म्हणतात पतिव्रता. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मुलगा आवडत नाही कोण म्हणतंय, पण नवऱ्यानं सांगितलं विष पाज, त्याचा शब्द मोडला की पातिव्रता पण संपायला. तुम्हाला एक माहिती रामायणातला प्रकरण, ज्या वेळेला इंद्रजिताचे 3 तुकडे असं लांब होतं बघा, इंद्रजिताच्या शरीराचे 3 तुकडे झाले. भुजा पडली स्वतःच्या दारात, शरीर पडलं युद्धभूमीत आणि डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सुलोचनेनं सासूला सांगितलं, आत्याबाई मला वाटतं ती आई म्हणत नसेल, बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात, वागणूक भिकारनीची देतात. मला वाटतं मूर्खपणाचा कळत झाला. एका घरी गेलो मी, म्हातारा आजारी होतं, त्याच्यामुळे भेटायला गेलो. असंच कीर्तनात जाता जाता ते गाव लागलं, म्हणलं चला आपण ते आजारी त्यांना भेटायला जावं. बसलं होतं असं, बाजीवर पडलेलं होतं. 100-200 पोत्याची गव्हाची थप्पी होती. कधी सप्ताहाला रुपये देत नव्हतो. ते नात्यातलं होतं थोडंसं, पोरांच्या ऐकून नातं होतं. पोरांच्या ऐकून म्हणजे माझ्या मंडळीकडून नातं होतं. आणि त्यांनी सांगितलं जा त्यांना भेटून या, नाही तर मला घेऊन जा. म्हणलं हिनं नेण्यात आता पुन्हा आगावपणा व्हायचा, त्याच्यापेक्षा आपणच जावा. मी गेलो तर पाहिलं ते काय चाललंय काय नाही. त्याला काही बोलता येत नव्हतं, काय नव्हतं, नुसतं पोत्याच्या थपीकडे पाहत होतं. असं सगळं नुसतं बघत होतं ते. तितक्यात सुनबाईनं चहा आणला, दुधाचा चहा आणला. दृष्टांतातला ऐकजा चहा. मला चहा कप भरून कपातला बशीत सांडला होता, मला आणला. मी म्हणलं ताई सासूबाईंना चहा? नाही महाराज, आमच्या आई का नाही, एकदा पहाटे घेतला की संध्याकाळीच घेतात. आणि मी चहा पेताना मथारी हटावून जीप फिरू लागली. मला कळत होतं हिला चुटचुट जीप करायला, चहा प्यावा, पण ही चंडाळीन देईन तिला. आई म्हणाली आमच्या आई का नाही महाराज, पहाटे अर्धा कप चहा घेतात आणि संध्याकाळी 4-4:30ला अर्धा कप घेतात. आमची आई मध्यंतरी चहाच घेत नाहीत. मेली आई अशीच. हो. नाही, आज बऱ्यापैकी खरड तोड शब्द केले, जरा आता बस झाले. काय सांगत होत? विष 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 विष. हा, सुलोचना आपल्या सासूकडे गेली, सांगितलं आत्याबाई माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. ती रडत नव्हती, का रडत नव्हती? त्या सती जायचं होतं ना. सतीनं देखी आग्न, सती विद्वान असती ना, त्याच्यामुळे दुःख काय? मालक जरी गेले तरी मालकासोबत जायचे, त्याच्यामुळे दुःख करायचं कामच नाही. सासूला सांगितलं आत्या माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. तर मंदोदरीनं सांगितलं सुनबाई मी डोकं आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात जाते, पण माझ्या पतीनं जर होकार दिला तर जाते. रावणानं नकार दिल्याच्या नंतर मंदोदरी रामप्रभूच्या पक्षात महाराज मुलाचं डोकं आणायला गेली नाही. तिला दुःख नव्हतं का? पण बायका पतीचा शब्द मानित होत्या, म्हणून मंदोदरी पतिव्रतेच्या यादीत आहे. ही कयादू, हिला मुलगा आवडत नाही. कोण इतका चांगला मुलगा, भजन म्हणणारा, पण मालकाच्या शब्दाला तडा नको, मी विषाची वाटी हातात घेतली. मुलगा इतका हुशार, आई तुला विष पाजताना दुःख होईल, विषाची वाटी माझ्या हातात घे. मुलाच्या हातात दिल्यावर सांगितलं बाळा नको रे, तुम्हाला पाहिजेच रे. म्हणलं आई तू ताण घेऊ नको ना, तू तुझ्या पतीच्या शब्दावर जितकी आरूढ आहेस का, त्याच्या कोटीपटीनं माझा विश्वास माझ्या पंढरपुरातल्या मालकावर आहे. हो, क्या बात है. पुन्हा 10 मिनिटं आगाव भागवत आता ताण घेऊन. आईनं तिकडं पाहिलं, विष पिऊन टाकलं. विषाचा परिणाम काय झाला माहिती का? घर काळं झालं. घराचा कलर काळा झाला. इतकं विष भयानक होतं. पण प्रल्हादाला काय नाही झालं. बऱ्यापैकी प्रयोग केले.
सर्वांना ज्ञात आहे. कड्यावरून फेकलं, हातीखाली तुडवलं, विष पान दिलं, उकाळत्या तेलात टाकलं. पण एके दिवशी प्रल्हादाची मूर्ख आत्या माहेरी आली आणि त्या आत्याने भावाकडे पाहिलं तर भाऊ जरा जर्जर झालता. बऱ्यापैकी माणसं दुसऱ्याचं बरं चालल्यावर जर्जर होते. या बिमारीला औषध नाही बरं का, याला सल नावाची बिमारी म्हणतात. हिरण्यकश्यपू जर्जर झाला. बहिणीने विचारलं, दादा दुःख काय? पैसे